नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मैदान होते 7 मार्चला रामोशीवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान चालू होणार आहे 7 तारखेला. त्या मैदानाची नोंदणी चालू आहे. नाव नोंद करा. आणि ते मैदान जे आहे ते अतिशय चांगलं होणार आहे. अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत ते त्या मैदानाला लागू आहेत. आणि मैदान जे आहे ते पूर्ण मी त्या मैदानाची बाईट घेतली. तुम्ही जाऊन त्या मैदानाची बाईट बघू शकताय. कारण की त्या मैदानाची फाटी जी आहे ती बैलांना पळण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि एकदम सपाट फाटी आहे. असं नाही की कुठे तड आहे काय आहे. सरळ प्लेन फाटी आहे आणि एकदम सुरेख बैलांना अशी माळ राहण्याची फाटी आहे आणि चांगली फाटी आहे. मैदानामध्ये एकसुद्धा दगड नाही आणि चांगल्या बैलांना काही इजा होईल असं तिथं म्हणजे मैदानाच्या फाटीमध्ये दगडंसुद्धा टेन ठेवले नाहीत. चांगलं मैदान आहे. त्या मैदानाचा एक आनंद घेऊया आपण 7 तारखेला. आणि दुशाचं मैदान आहे ते. दुशाचं मैदान म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे. आजकाल दुशाची मैदानं जी आहेत ती थोडीशी बंद म्हणजे कुठे कुठे चालली आहेत, कुठे कुठे नाही चालली. परंतु जे दुशाचे नंदी आहेत त्यांना थोडंसं एक त्यांना संधी त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांच्या मालकाचं नाव त्या मैदानामध्ये करावं. उत्सुकतेनं सगळे वाट बघत असतात की आपल्या प्रत्येक जो गरिबाच्या घरचा लक्ष्मी असू द्या, कुठलाही बैल असू द्या, तो आपला स्वतःचा बैल एक लक्ष्मीप्रमाणे जपतो. तो गुलालामध्ये ठेवण्यासाठी धडपडत असतो. गरीब शेतकरी फॅमिलीमधून असतात ते. आणि 7 तारखेला एक चान्स आहे त्या मैदानामध्ये की चांगले चांगले नंदी त्या मैदानामध्ये टॉपचे नंदी येण्याची दाट शक्यता आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे की दुशाचं मैदान म्हटलं की एक आनंद येतो सगळ्यांना. कारण की आता ओपन आणि आदत ओपनची आता म्हणजे आदत दुसऱ्याची मैदानं की बंद झालेली आहेत. म्हणजे एकत्र मैदानं बंद आहेत. कारण की अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे काही नियम केलेले आहेत त्या नियमानुसारच सगळ्यांनी चाललं पाहिजे. आणि तुम्ही बघितलं आता ते नियम जे आहेत ते चांगले लागू झालेले आहेत. आणि आता हे दुशाचं मैदान होते म्हटल्यानंतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी येणार आहेत. मला काल एक फोन आला संभाजीनगरवरून की दादा ते मैदान जे आहे ते पाळण्यासाठी कशा पद्धतीचं आहे. मी त्यांना सांगितले, त्यांना व्हिडिओसुद्धा मी पाठवलेले आहे. ते म्हणले की आम्ही त्या ठिकाणी येणार आहे पाळण्यासाठी. आणि बघा त्या मैदानाला एवढं म्हणजे जुनी परंपरा आहे. त्या मैदानाला चांगली म्हणजे एक 40-45 वर्षाची जुनी जी परंपरा आहे त्या यात्रेनिमित्त जुनं मैदान आहे ते. आणि त्या मैदानाला चांगल्या फाट्या आहेत बरं का. तुम्ही माझ्या व्हिडिओ बघा, मी ते बाईट घेतलेलं आहे. त्या बाईटमध्ये तुम्ही बघू शकताय की मैदानाचं कसं कॉम्बिनेशन आहे ते जुळून येईल. फाट्या अतिशय उत्तम आहेत. त्या फाट्या एक काय 10 फाटे आहेत त्या मैदानामध्ये. त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं त्यांनी एक चांगले नियम जे आहेत ते आखलेले आहेत. पुढे बैलांना थांबण्यासाठी सुद्धा जागा आहे तिकडं, काही टेन्शन नाही आहे. खाली थांबण्यासाठी मी तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे की किती 10-15 गट एका साईडनं तुम्ही कितीही सुटू शकतायत. त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे. बॅरिकेड आहे आणि एक माळरानच आहे त्या ठिकाणी. आणि काही कुठला असा धोकादायक घटक त्या मैदानामध्ये नाही आहे. त्या मैदानामध्ये महाराज बकासूरच्या दावणीतला महाराज असेल, जे दुशामधील आत्ता जे नंदी आहेत, कंदूरचा राजा, आता तो मला वाटते येईल का नाही काय माहीत नाही. परंतु बघूया जे दुशामधील जे आत्ता महाराष्ट्रामध्ये जे दुशाचे नंदी टॉपचे आहेत ते त्या मैदानामध्ये येईल. कारण का तुम्हाला माहिती आहे दुशाचं मैदान म्हटलं की एक दुशाचे नंदी जे आहेत ते मैदानामध्ये पाळण्यासाठी येतात. कारण की दुशाच्या मैदानामुळे जरा वेळेस थोडंसं एक मजा येते. जे आता समजा एखाद्या गरिबाचा घरचा असेल दुशाचा बैल, तर त्याला आता शेवटी आदतमध्येच पाळावं लागते. जिथं त्याची कला आहे दुशाची त्याच ठिकाणी तो दाखवू शकतो आहे. आणि तुम्ही बघितलं दुशाचे मैदान चांगलं भरवले. रामोशीवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. पुन्हा एकदा सांगतो त्या मैदानामध्ये लवकरात लवकर नोंद करा आणि सहभाग व्हा. आणि मैदान रितसर होणार आहे. तिथं ओळख वशिला असलं काय चालणार नाही. त्यांनी सांगतानाच सांगितलं आहे गाडी तिथं कोण पाहुणा रावळा वगैरे किती काय म्हणजे काय तिथं चालणार नाही. जे आपल्या अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच ते मैदान पार पडेल. या मैदानामध्ये बघूया कशा पद्धतीनं आता गाड्या नोंद चालू आहेत. मला असं वाटते की त्या मैदानामध्ये मैदान जे आहे त्या आदल्या दिवशी त्यांनी सांगितले लाईव्ह लॉट जे आहेत ते काढले जाणार आहेत. आपले सगळ्यांचे महाराष्ट्राचे लाडके गणेश तांबे सर यांच्या चॅनेलवरती लाईव्ह लॉट काढले जातील. 6 तारखेला मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते काढले जातील. गणेश तांबे सरांचा महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती या चॅनेलवरती असतील. आणि मैदान पित्री लाईव्ह या चॅनेलवरती सकाळी 9 वाजता चालू होईल. आणि मैदानामध्ये लवकरात लवकर बघूया कशा पद्धतीनं
ते मैदानामध्ये नोंद होते. लवकर नोंद करा. माझ्या एक एवढीच विनंती आहे की मैदान रितसर आहे. आपल्याला माहिती आहे ते मैदान एक चांगल्या पद्धतीनं पार पडणार आहे. धन्यवाद.